धोम धरणाच्या पाण्यावरून कोरेगाव मतदारसंघात कोणी राजकारण करू नये, ज्येष्ठ आणि प्रमुख शेतकऱ्यांचे आवाहन. पत्रकार परिषदेद्वारे मांडली भूमिका. धोम धरणाचे कोरेगाव तालुक्याचे हक्काचे पाणी कोरेगाव तालुक्यालाच मिळणार आहे, त्याबद्दल कोणताही वाद नाही. धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती ही हक्काच्या पाण्यासाठी लढत आहे आणि लढतच राहणार आहे. त्यामध्ये कोणतेही आणि कोणाचेही दुमत नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय मंडळी पाण्याच्या आडून राजकारण करत आहेत. त्यांनी ते करू नये अशी आमची माफक अपेक्षा आहे. तुमचे पाणी कोणी पळवत नसतं, ते येथेच असते. त्यामुळे निवडणूक काही दिवसाची आहे, त्यानंतर सर्वजण पुन्हा पाण्यासाठी एकत्रित राहणार आहेत. कृपा करून पाण्याचे राजकारण करू नका, असे आवाहन कोरेगाव तालुक्यातील प्रमुख शेतकऱ्यांनी केले आहे. धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष सातारा जिल्ह्यात काम करत असलेले ज्येष्ठ शेतकरी कॅप्टन महादेव भोसले, हनुमंतराव जगदाळे, राजेंद्रबुवा बर्गे, काकासाहेब बर्गे आणि पृथ्वीराज बर्गे यांनी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाण्याच्या बाबतीत होत असलेल्या राजकारणाची माहिती दिली. पाण्याच्या आडून कोणी राजकारण करू नये या एकमेव भूमिकेतून ते बोलत होते. यावेळी त्यांनी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना, 12 वर्षाचा संघर्ष आदींबाबत सविस्तर माहिती दिली. या समितीमध्ये राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून काम केले जाते, त्यामुळे सध्याच्या पाण्याच्या विषयामध्ये समितीचा थेट कोणताही संबंध नाही. समितीमध्ये कार्यरत असणारे शेतकरी हे विविध पक्षाशी निगडीत आहेत आणि ते आपापल्या पातळीवर पक्षाची भूमिका बजावत असतात. आज आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडत आहोत, त्यामुळे पाण्याचे राजकारण कोणी करू नये अशी माफक अपेक्षा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक झाल्यानंतर आम्ही पुन्हा समिती म्हणून एकत्रित दिसणार आहोत. काही शेतकरी ज्या पक्षाशी निगडीत आहेत त्या पक्षाची भूमिका ते मांडत असतील, त्याबद्दल आमचे दुमत नाही. मात्र सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये, पाण्याच्या बाबतीत निष्कारण राजकारण होऊ नये, या एकमेव भूमिकेतून आम्ही एकत्रित येऊन पत्रकार परिषदेद्वारे माहिती देत आहोत, असेही त्यांनी सांगितले. धोम संघर्ष समितीची स्थापना झाली 11-12 झालेली आहे आणि मी त्या संघर्ष समितीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी 2016-17 मी तरी इन्व्हॉल्व झालो. ते मी का झालं येणार आहे की काम चांगले करते. संघर्ष समितीमुळंच हे पाणी आपल्याला मिळतं असं मला दिसून आलं, म्हणून यात एंट्री टाकलेली आहे. चोरीबिरी काही नाही, काम चांगलं करते. भविष्य काळामध्ये सुद्धा आम्ही त्याची बांधणार आहे. आमदाराशी सुद्धा बांधण्याची आमची तयारी आहे. जर आम्हाला जर पाणी मिळत नसेल तर शेतकऱ्यासाठी आम्ही आमदारापर्यंत जाणार आहे, बांधणार आहे. येणारे आमदार असतील कुणी असो, त्याच्या विरुद्ध आम्ही पक्का हा लढा देणार. आमची प्लॅनिंग आहे. शेतकऱ्याला पाणी पाहिजे तर प्लॅन बनणार आहे. धोम धरण जे म्हणणार आहे हे सर्व शेतकऱ्याकरता बनणार आहे. त्या ठिकाणी बाहेरचे गावं आले त्यांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे. हा आमचा धोम संघर्ष ॲक्च्युली प्लॅनिंग आहे. आणि राजकीय लोकांनी, काही लोकांचं म्हणणं आहे की आज पाणी पळवतं, हे पाणी बिणी कोणी पळवत नसते. हे पाणी आहे त्याच ठिकाणी आम्ही आम्ही ताकदीने बांधणार आहोत. भविष्य काळामध्ये मला बांधावं सुद्धा लागेल आणि आम्ही त्याची तयारी करणार आहे. यासाठी निवडणूक जवळ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी बोलणं हे मला बरं वाटत नाही. त्यांचे विचार त्यांना पटतात, आमचे विचार आम्हाला पटतात, म्हणून आम्ही त्याच्या मागे. त्या पार्टीचे विचार त्यांना पटत असेल, आमच्या पार्टीचे आम्हाला विचार पटतात, आम्ही म्हणून त्यांच्या पार्टी विचाराशी बदलणं. पण आमचा जो संघर्ष आहे तो ह्या संघर्ष आहे की पाणी कुणाला आम्ही जाऊन द्यावं हे आमचं फक्त निश्चित आहे. आम्ही भांडणारच. महेश शिंदे आले तरी आम्ही भांडणार. महेश शिंदेच्या पुढे आम्ही जाणार. आमचं पाणी बिलकुल वापरायचं, आमचं ऋतूवरती मिळालंच पाहिजे असं आम्ही पक्के आम्ही ठाम मत आहे. आणि आज आम्ही वेगळे, उद्या आम्ही एकत्र असणार हे निश्चित आहे. कराडमध्ये मतदान जनजागृतीसाठी तब्बल 30,000 चौरस फुटावर 2,000 विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून साकारला महाराष्ट्राचा नकाशा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मंगळवारी सकाळी 10 वाजता तब्बल 30,000 चौरस फुटावर शहरातील विविध विद्यालयांच्या 2,000 विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून महाराष्ट्राचा नकाशा साकारत मतदान जागृती करण्यात आली. मतदानाचा टक्का वाढावा आणि सर्वांनी मतदान करावे या उद्दिष्टाने कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील स्वीप पथकाच्या माध्यमातून हा भव्य दिव्य उपक्रम यशस्वी करण्यात आला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्मिता पवार, गट विकास अधिकारी प्रताप पाटील, मलकापूरचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, कराडचे गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे, नायब तहसीलदार युवराज पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. कराड शहरातील 10 शाळांमधील तब्बल
2000 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर 3000 चौरस फुटावर महाराष्ट्राचा नकाशा साकारत मानवी साखळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. अवघ्या 2 तासात महाराष्ट्राचा नकाशा साकारून कला शिक्षकांनी आपल्या कलेचे भारदार प्रदर्शन केले. स्वीप नोडल अधिकारी महेंद्र भोसले व सुनील परीट यांनी सूत्रसंचालन केले. कराडमधील हा आगळावेगळा जनजागृतीपर उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करबे, प्रतिभा लोंढे, पथकातील कर्मचारी आनंदराव जानगुडे, ऋषिकेश पोटे, संतोष डांगे, गोविंद पवार, अनिल काटकर यांच्यासह कला शिक्षकांनी परिश्रम घेतले. ओगलेवाडी येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघड. तब्बल 58 लाखांचा मुद्देमाल जप्त. कराड शहर पोलिसांची कारवाई. ओगलेवाडी तालुका कराड येथील घरफोडीचा गंभीर गुन्हा उघड करून चोरीस गेलेल्या मुद्देमाल पैकी 785 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 1140 ग्रॅम चांदीचे दागिने व 11 लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 58 लाखांचा मुद्देमाल कराड शहर पोलिसांनी जप्त केला आहे. एका सराईत गुन्हेगारास व त्याच्या साथीदारास या प्रकरणी अटक देखील केली आहे. अवघ्या 24 तासात कराड शहर पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सोमवारी रात्री 9 वाजता सातारच्या मुख्यालयात तपास पथकाचे अभिनंदन करत कौतुकाची थाप पाठीवर टाकली. ओगलेवाडी येथे एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील मोहरीच्या खिडकीचा गज कापून दोरीच्या साह्याने घरात प्रवेश करून बेडरूमचा दरवाजा तोडला. 2 लाकडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील व स्टोअर रूममधील लाकडी कपाटातील तसेच देवघरातील असे एकूण 110 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 1.5 लाख रुपये रोख रक्कम 2 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत गुन्हा दाखल होताच कराड शहर पोलिसांनी गुन्ह्याच्या मुळाशी जात 2 आरोपींना अटक केली. या प्रकरणी सराईत गुन्हेगार विनायक काळे व त्याचा जावई सिद्धांत भोसले राहणार वडकुल, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या दोघांना अटक केली. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी ही कारवाई केली. सातारा पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. उंडाळे येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट. पत्र्याचे शेड पूर्ण उडाले. 13 वर्षीय मुलाचा मृत्यू. कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंद. उंडाळे तालुका कराड येथे घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये 13 वर्षीय परप्रांतीय मुलाचा मृत्यू झाला. अंकित गोविंद सिंग असे मृत मुलाचे नाव आहे. स्फोट इतका भीषण होता की पत्र्याचे शेड अक्षरशः उडून गेले. गॅस सिलेंडरमधून गॅस लिकेज झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असा प्राथमिक अंदाज घटनास्थळी पंचनामा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बिहार राज्यातील काही परप्रांतीय कुटुंबीय उंडाळे येथे कामधंद्यानिमित्त आले असून ते खोली भाड्याने घेऊन वास्तव्य करत आहेत. उपजीविकेसाठी ते आईस्क्रीम तयार करून त्याची विक्री हा व्यवसाय करतात. दरम्यानच मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्याचे तुकडे अंकितच्या अंगावर पडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत सुदैवाने इतर कोणी व्यक्ती जखमी झाले नाही. या प्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी 5 वाजता नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस जी जाधव तपास करत आहेत.